नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. घरफोडी करून परराज्यात धूम स्टाईलने पळून जाणाऱ्या 3 अट्टल चोरट्यांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या पोलिसांनी 24 तासाच्या आत चाकणजवळील वाकी तालुका खेड येथून अटक केली आहे. पोलिसांनी 4 गुन्हे उघडकीस आणून आरोपींकडून सुमारे 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मौसिन शौकत अली शेख, वय वर्ष 32, राहणार लोहियानगर सत्यकम स्कूलजवळ, एम ब्लॉक, मेरठ, उत्तर प्रदेश. उदयवीर मलखानसिंग सहासी, वय वर्ष 36, राहणार गल्ली नंबर 3, प्रतापनगर, जयभीमनगर, मेरठ, उत्तर प्रदेश व विनय कुमार गंगासरण, वय वर्ष 34, राहणार ग्राम बिजोली ठाणा, खरखोदा, मेरठ, उत्तर प्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून दिघी, चाकण, सांगवी व काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटना वारंवार घडत होत्या. सदर गुन्हे उघडकीस आणून आरोपींना पकडण्याच्या सूचना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखा युनिट 3च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे व त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्या होत्या. मिळालेल्या आदेशानुसार पथक हे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना पथकातील पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी यांना चाकण येथे एका पांढऱ्या रंगाच्या टाटा टेम्पोमध्ये एक विना नंबरची दुचाकी गाडी व समोर कॅबिनमध्ये 3 इसम संशयितरित्या बसलेले आहेत अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता वरील 3ही इसमांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून मोठ्या शिताफीने तिघांना ताब्यात घेतला. त्यांच्याजवळील बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम, घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येत असलेले साहित्य, टेम्पोमध्ये विना नंबरची दुचाकी असे मिळून आले. दरम्यान पोलिसांनी सोन्या चांदीचे दागिने व रकमेबाबत चौकशी केली असता आरोपींनी मेरठ, उत्तर प्रदेश येथून एका 4चाकी वाहनामध्ये दुचाकी घेऊन पिंपरी चिंचवड शहर येथे येऊन घरफोडी करून परत 100 ते 150 किलोमीटर पोलिसांना समजू नये व थांगपत्ता लागू नये म्हणून दुचाकीवरून जातो व त्यानंतर निर्जनस्थळी दुचाकी ही टेम्पोमध्ये टाकून मेरठ येथे माघारी निघून जातो असे सांगितले. आरोपींकडून घरफोडीचे 4 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे व त्यांच्या पथकाने केली आहे. शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी चाकण पोलीस स्टेशन हद्दीत गवतेवस्ती मेदनकरवाडी भागात पोलिसांनी कारवाई करून दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. सदर ठिकाणाहून 47,992 रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखूजन्य गुटखा जप्त करण्यात आला आहे. अशोक बाबूराव पटेल, वय वर्ष 32, राहणार गवतेवस्ती, चाकण व मोहन, पूर्ण नाव आणि पत्ता निष्पन्न नाही अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील कडाचीवाडी गावाच्या हद्दीतून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित मुलीच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 8 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी कडाचीवाडी गावाच्या हद्दीतून तिचे अपहरण केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी निलेश तुकाराम धनगर, वय वर्ष 24, राहणार हिंगोली याने या मुलीचे अपहरण केल्याचा संशय नातेवाईकांनी वर्तवला आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी एका ज्येष्ठ महिलेला लाकडी दांडक्यांनी मारहाण केल्याची घटना चाकण शहरात जिल्हा परिषद शाळेच्या जवळील ओढ्याच्या लगत घडली आहे. या प्रकरणी एका 66 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सुजित देवरे, राहणार खंडोबामाळ, चाकण व त्याचा मित्र, त्याचे नाव निष्पन्न नाही अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघेजण मोटरसायकलवरून आले. पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून संबंधित महिलेच्या डोक्यात लाकडी दांडक्यांनी मारहाण करून जखमी केले व नंबर नसलेल्या मोटरसायकलवरून ते पळून गेले. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत कडाचीवाडी या ठिकाणी एका रोहित्रामधील 250 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकारी गंगाराम तलपे यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकणमधील जिजामाता महिला सहकारी बँकेच्या समोर सुरू असलेल्या एका मटका अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या ठिकाणाहून मटका जुगाराचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. वारकरी संप्रदायाचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या देवाच्या आळंदी येथील इंद्रायणी नदीचे प्रदूषण आता अत्यंत गंभीर वळणावर आले आहे. ही नदी जीवघेणी झाली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मृत माशांचा खच आढळलाय. आळंदीमध्ये असताना हे काय आहे? खेड तालुक्याच्या पूर्व पट्टातील परिसर अवर्षण प्रवण म्हणून ओळखला जातो.
वापगाव येथील जलसंपदा विभागाच्या लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत माती धरण बंधाऱ्यातील बेकायदा अनधिकृतपणे पाणी उपसा बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र याकडे कानाडोळा करणाऱ्या चासकमान पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात राजगुरुनगर सातकर स्थळातील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत कारवाईचे आश्वासन दिल्याने अखेर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलन प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष थिटे, अजय भागवत यांच्यासह वापगाव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाळू ते सुपिया रस्त्यावरील मोठे मोठे खड्डे पडले आहेत. खडे आणि मुरुमाच्या सहाय्याने बुजवून त्यावर डांबरीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. खेड तालुक्यातील चिंचोशी ते दावडी रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. सदर रस्त्याने एसटी, शेती, मालवाहतूक वाहने, दुचाकी मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. खड्ड्यामुळे विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यासाठी रस्त्याची दुरुस्ती लवकर व्हावी अशी मागणी चिंचोशी गावचे सरपंच सचिन भोसकर यांनी बांधकाम विभागाचे अभियंता कचरे यांच्याकडे केली आहे. पाडळी काळेशिवाडी गावच्या सरपंचपदी सौ माधुरी जयसिंग शिंदे यांची बिनविरोध निवड झाली असून खेड तालुक्याचे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवड करण्यात आली आहे. उच्च शिक्षित अशा माधुरी शिंदे या वाकीबुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन ॲडव्होकेट धनंजय रामदास कड यांच्या भगिनी आहेत. या निमित्ताने खेड तालुक्यात बहीण सरपंच व भाऊ चेअरमन असा अनोखा योगायोग पाहावयास मिळाला आहे. चाकण MIDC भागात अजूनही कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी काहीही व्यवस्था नसल्याची बाब समोर येते. चाकण MIDC मधील वराडे भागात अनेक कंपन्या सर्रास रस्त्यावर कचरा फेकत असून त्याला आग लावून दिली जाते. त्यामुळे MIDC भागातील प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मंदोशी हुरसाळे वस्ती येथे बिबट्याची दहशत पुन्हा एकदा नागरिकांनी अनुभवली आहे. भगवान शिवराम हुरसाळे या शेतकऱ्याची शेळी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली आहे. या भागात पिंजरा लावण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. चाकण शहर परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झाले. चाकण नगर परिषद हद्दीत आगरवाडी येथे बिबट्या दिसून आल्याचे स्थानिकांनी याबाबतचे फोटो पाठवून कळवले आहे. त्याचप्रमाणे पठारवाड येथे मंगळवारी रात्री 10:30च्या सुमारास आल्हाट त्यांच्या शेतात सोपान करगड यांचा धनगरवाडा बसला होता. यावेळी रात्री बिबट्याने धनगरवाड्यावर हल्ला केला. नागरिकांनी आरडाओरडा केल्याने बकरी फरफटत नेऊन निघालेल्या बिबट्याने बकरी सोडून पळून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्या साईडने असं वरून वाघ आल्यावर जाळीत आतमध्ये गेला. तिथे पिल्लू पकडल्याच्या नंतर परत बाहेर निघताना आम्ही तिकडून उठलो. बॅटरी दाबल्याच्या नंतर मग ते पिल्लू जाळीला अडकलं, पडलं इथे खाली. ते असं सरळ इथून वर असा डोंगरा कवर गेला निघून, डायरेक्ट तेच मुंडकच हे केलं. पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे मार्ग प्रकल्प रद्द झाल्यानंतर या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचं काय करायचं असा प्रश्न निर्माण झालाय. पुणे, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर, नाशिक हा 235 किलोमीटर अंतराच्या द्रुतगती रेल्वे मार्गासाठी महारेलकडून सविस्तर प्रकल्प आराखडा म्हणजेच DPR तयार करण्यात आला. स्थानिक जिल्हा प्रशासनाने जमीन संपादनाबाबत अधिसूचनाही काढली आहे. हजारो हेक्टरपेक्षा अधिक जमिनींबाबत हरकती सूचना नोंदवून क्षेत्रनिहाय गावांमधील मूल्यांकन प्रक्रिया पार पाडली. त्यानुसार भूसंपादनासाठी निवाडे प्रक्रिया राबवून 45 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचे सुमारे 125 शेतकऱ्यांना 59 कोटी रुपयांचा मोबदला वाटप केले. शेतकऱ्यांच्या 7 बाऱ्यांवर आणि 8 या मिळकतींवर रेल्वे प्रकल्पासाठी आरक्षित असे शेरे उमटवण्यात आले. यात अनेक नागरिकांची घरे, मोकळ्या जमिनी संपादित केल्या. मात्र जुन्नर तालुक्यातील खोडद गावातील जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप GMRT हा जागतिक दुर्बीण संशोधन प्रकल्प अडथळा ठरत असल्याने रेल्वे मंत्री वैष्णव यांनी पुणे, अहिल्यानगर, शिर्डी, नाशिक या मार्गाने रेल्वे जाणार असल्याची घोषणा केली आहे. ठिकठिकाणी संपादित केलेल्या भूसंपादनाबाबत कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही. या संपादित जमिनींचं काय होणार? सरकार या जमिनी माघारी देणार का? सरकारने दिलेल्या मोबदल्याचं काय? असे प्रश्न जमीन मालकांकडून उपस्थित करण्यात आले आहेत. तसेच अहिल्यानगर येथून चाकणला हा मार्ग नेमका कसा जोडला जाणार याबाबतही स्पष्टोक्ती नसल्याने जागा मालकांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान आमदार सत्यजित तांबे यांनी नारायणगाव संगमनेर मार्गेच पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे मार्ग गेला पाहिजे या मागणीसाठी रेल्वे मंत्रालयाला ईमेल पाठवण्याची मोहीम सुरू केली असून आतापर्यंत 11,000हून अधिक ईमेल पाठवण्यात आले असल्याची माहितीही तांबे यांनी दिली आहे.
पुणे नाशिक द्रुतगती मार्ग नारायणगाव संगमनेर सिन्नर मार्गेच गेला पाहिजे. स्थानिक मार्गावरील शेतकरी आणि नागरिकांची इच्छा आहे. विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून प्रवासाचे अंतरातही कपात होणार आहे. त्यामुळे या मार्गासाठी गेल्या 2 ते 2.5 दशकांपासून मागणी आहे. आमचा अहिल्यानगर मार्गे जाण्यास विरोध नाही, मात्र संगमनेर चाकण सिन्नर या भागातील विकासाचा बळी देऊ नये ही आमची ठाम भूमिका आहे. खेड सिन्नर भागातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मागे न हटता सरकारकडे आग्रही मागणीसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाकडे 11,000हून अधिक नागरिकांकडून ईमेल पाठवण्यात आले असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी माध्यमांना सांगितले. हॉस्पिटलचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस कर्मचारी दुपारी 1 वाजता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला रात्री 1 वाजेपर्यंत तब्बल 12 तास हॉस्पिटलच्या व खाजगी मेडिक्लेम इन्शुरन्सच्या हलगर्जीपणामुळे अन्न पाण्याशिवाय ताटकळत बसवून ठेवले. खाजगी मेडिक्लेम इन्शुरन्सकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की मेडिकल व हॉस्पिटलवाल्यांनी आम्हाला चुकीची माहिती पुरवली आहे. त्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्याला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. तसेच आजार एक आणि उपचार वेगळेच असे या खाजगी हॉस्पिटलचे कारनामे सदर पोलिसाला अनुभवण्यास मिळाले. त्यामुळे अशा हॉस्पिटलवर शासनाने कारवाई करण्याची मागणी होत आहे. खेड तालुक्यातील भोरगीर येथील जलजीवन मिशन अंतर्गत पुणे जिल्हा परिषद यांच्या मार्फत 2022-23चं काम प्रस्तावित आहे. ही योजना गावात धूळ खात पडली आहे. अद्याप हे काम पूर्ण झालेलं नाही. प्रशासनानं लक्ष घालून हे काम पूर्ण करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. काम चालू व्हावं त्यांचं निवेदन, नाहीतर मग जिल्हा परिषद पंचायत समितीला एक निवेदन. राज्यातील पोलीस पाटलांनी आपल्या विविध मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे बुधवारी दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चाला उद्धव ठाकरे, शिवसेनेचे भास्कर जाधव, आमदार बाबाजी काळे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार सुनील शेळके आदींनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीनं आम्हाला निवेदन आणून दिलं होतं. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण तालुका खेड येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 10 डिसेंबर 2025 रोजी तरकारी मालाचे भाव वधारलेत. गवार, हिरवा वाटाणा, वालवड, भेंडीचे भाव हे किरकोळ बाजारात प्रति किलो 150 रुपयांपर्यंत पोहोचले. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण तालुका खेड येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 10 डिसेंबर 2025 रोजी नवीन कांद्याच्या अवकेत वाढ झाली आहे. या कांद्याला 10 ते 17 रुपये असा प्रति किलो खाऊक बाजारात बाजारभाव मिळाल्याचं अडत्यांनी सांगितलं. नवीन पंचगंगा कांद्याची बाजारात आवक वाढतीये. अशातच या दरात देखील किंचित सुधारणा झाली आहे. सत्यशोधक विचारांचे नेते आणि कष्टकरी कामगार चळवळींचा आधारवड अशी ओळख असलेल्या डॉक्टर बाबा आढाव यांनी आयुष्यभर फेरीवाले, कचरावेचक, हमाल या असंघटित कामगारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी संघर्ष केला. स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन आणि आणीबाणी विरुद्धची चळवळ या तिन्ही महत्त्वाच्या चळवळींचे ते साक्षीदार आणि सक्रिय कार्यकर्तेही होते, अशी भावना व्यक्त करत चाकण मार्केटमध्ये डॉक्टर बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बाजार समितीचे पदाधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. चाकण औद्योगिक भागात अनेक रस्ते वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत. अनेक कामगार आणि पुरवठादार तसंच स्थानिकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. आज विधानसभेचा दुसरा दिवस होता. खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेत खेड तालुक्याशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न मांडले. नद्यांच्या प्रदूषणासह कामगारांची सुरक्षितता, नोकऱ्यांमध्ये स्थानिक कामगारांना प्राधान्य, प्रशासनाकडून नागरिकांची पिळवणूक आदी महत्त्वाचे विषय त्यांनी मांडले. सन्माननीय बाबाजी काळे महोदय, आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना सूचित करू इच्छितो. माझ्या खेड तालुक्यातील काही भागातला शेतकरी अडचणीत आहे. त्यांच्या अनेक जमिनी यापूर्वी काही प्रकल्पाला गेलेल्या आहेत. त्यामध्ये मोई आणि त्या परिसरातील लोकांचा एक महत्त्वाचा विषय, जिव्हाळ्याचा विषय या ठिकाणी सुरू झालेला आहे. थोडीशी शेती सर्व प्रोजेक्ट सोडून बाकी असताना ती शेती करण्यासाठी इंद्रायणी नदीचं पाणी प्रदूषित असल्यामुळं ती शेतीसुद्धा त्यांना या ठिकाणी करता येत. त्यामुळं त्यांनी त्या जी उर्वरित शेती आहे
त्याच्यावर काही त्या ठिकाणी शेड बांधलेत, उद्योग व्यवसाय सुरू केलेले आहेत आणि मग सध्या PMRDच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना नोटिसा देऊन ससेमिरा लावून त्या ठिकाणचे संपूर्ण शेतकरी भयभीत झालेले आहेत. माझी आपणा माध्यमातून संबंधित मंत्री महोदयांना विनंती आहे की सकाळीच एका मंत्री महोदयांनी सांगितलं की काही कंपन्यांना परवानग्या नाही आहेत, परंतु कोणताही व्यवसाय त्या ठिकाणी बंद करता येत नाही. जर उद्योगपतींचे व्यवसाय बंद करता येत नाही तर शेतकऱ्यांनी सुरू केलेले छोटेसे भाड्यापोटी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी सुरू केलेले व्यवसाय जर PMRD त्या ठिकाणी नोटिसा देऊन उद्ध्वस्त करणार असेल तर PMRDने सुद्धा त्यांना नियमित करण्यासाठी वेळ द्यावा. त्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि समन्वयानं त्या ठिकाणी त्यांना आदेश द्यावेत की संबंधित नोटिसावर थांबावे, कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही करू नये. मोई असेल, चाकण, पंचक्रोशीतील अनेक गावं आहेत. आपणा माध्यमातून विनंती करतो आपण त्या ठिकाणी संबंधित शेतकऱ्यांना, मोई आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांना PMRDनं सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. आमच्याही खेड तालुक्यामध्ये चाकण MIDC, मरकळ MIDC या MIDCमध्ये अनेक वेळा स्फोट अशा दुर्घटना घडलेल्या आहेत. कंपन्यासुद्धा आपलं त्या ठिकाणी सर्व सिवेज त्या ठिकाणी नद्यांमध्ये प्रदूषण वाढवत आहेत. अशा अनेक गोष्टी मांडूनही पण लोकप्रतिनिधींना याबाबत आत्तापर्यंत एकही उत्तर मिळालेलं नाही आहे. दुसरा मुद्दा आत्ताच माजी मंत्री महोदयांनी मांडला की कामगार त्या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत, स्थानिक कामगारांनासुद्धा न्याय दिला जात नाही आहे आणि आपले जे कामगार आयुक्त किंवा इतर मंडळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोनोपली चालू आहे. काही ठराविक मंडळीच त्या ठिकाणी माथाडीची कामं असतील, इतर कामं असतील, लेबरमधली कामं असतील या ठिकाणी करत आहेत. खेड तालुक्यामध्ये मोठी MIDC असताना लोकप्रतिनिधींना अद्यापपर्यंत तुमच्या कोणत्याही आयुक्त किंवा इतर अधिकाऱ्यांनी संपर्क न करता कोणत्याही स्वरूपाचा आढावा देत नाही आहे, टाळाटाळ करतात. माजी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपल्या संदर्भातले जे विषय असतील त्या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या तालुक्यात फार मोठी MIDC आहे. आपण त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना एक खास जिल्ह्यामध्ये किंवा आपल्यामार्फत इथं मंत्रालयाच्या आपल्या सभागृहामध्ये एखादी मीटिंग जर लावून दिली तर आम्हाला तालुक्याचे प्रश्न मांडता येईल, कामगारांना न्याय देता येईल आणि इतर विषय. स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी टप्पा क्रमांक 2, स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा क्रमांक 2 अंतर्गत राजगुरुनगर व चाकण नगर परिषदेचा कचरा व सभोवतालच्या मोठ्या 10-15 ग्रामपंचायतचा कचरा क्लबिंग करून MIDCच्या जागेत प्रकल्प करण्यासंदर्भात माननीय उद्योगमंत्री महोदय यांनी त्या ठिकाणी माननीय पालकमंत्री महोदय, माननीय पुणे जिल्हाधिकारी, CO जिल्हा परिषद पुणे व लोकप्रतिनिधी अधिकारी यांच्या बैठकीत ठरले आहे. त्यानुसार CO जिल्हा परिषद पुणे, कलेक्टर यांनी तातडीनं कार्यवाही सुरू करावी. त्या ठिकाणी इंडोर पॅटर्नवर लवकरात लवकर कचरा प्रकल्प व्हावा अशी विनंती आहे आणि त्यासाठी लागणारा निधीची तरतूद त्या ठिकाणी व्हावी. तसेच इतर ठिकाणी टाकत असलेला कचरा थांबविणं अपेक्षित आहे. सदर कामासाठी निधीची तरतूद व्हावी. पुरवणी बजेटमध्ये त्यासाठी निधी मिळावा. नगरविकास विभागाकडून खेड, आळंदी, चाकणची सिद्धार्थ शिरोळे साहेब एक मिनिट पण नाही झाला. बरं बोला. एवढंच पान नाही फक्त झालं. नगरविकास विभागाकडून खेड, आळंदी, चाकणची नागरीकरण वाढत आहे, इमारती वाढत आहे, रस्ते मात्र तेवढेच आहे. त्यामध्ये विद्युत पोल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत. त्यासाठी जुने पोल काढून तिन्ही शहरांना अंडरग्राऊंड केबल टाकून विद्युत व्यवस्था व्हावी. त्यासाठीची निधीची तरतूद व्हावी. चाकण, आळंदी शहरात येणाऱ्या ग्राहक, शेतकरी, कामगार, वारकरी यांच्या 2 व्हीलर गाड्या न सांगता टोईंग केल्या जातात. मागणीचे साहेब नाहक सर्वसामान्य लोकांना 600-700 रुपयाचा फटका बसतो. त्यामुळे पार्किंगचे अधिकचे या ठिकाणी लोक ठेवून टोईंग व्हॅन बंद कराव्यात. नगरविकास विभागाच्या संबंधित मंत्र्यांनी मागील अधिवेशनात करवाढीला स्टे देतो म्हणून सांगितले होते, परंतु कोणत्याही भौतिक सुविधांना सुद्धा भरमसाठ करवाढी केलेली आहे, ती थांबवावी. भौतिक सुविधासाठी निधी द्यावा ही विनंती. आणि एकच मिनिट शेवटचं, बाब क्रमांक 301, पान क्रमांक 432 जलजीवनच्या माध्यमातून आमच्या तालुक्यात प्रत्येक गावाला योजना मंजूर आहे.
15% योजना पूर्ण आहेत. 20% पूर्ण होऊन सोर्स न चुकल्यामुळं पाणी नाही आहे. काहींना वीज व्यवस्थेला निधी कमी पडत आहे. त्यासाठी सुधारित प्रमाण देऊन लवकरात लवकर निधीची व्यवस्था व्हावी. बिले देण्यासंबंधित विलंब होत असल्यामुळे ठेकेदार कामं वेळेत सुरू करत नाही. त्यासाठी निधीची तरतूद व्हावी. टंचाई होण्याआधी आपल्या माध्यमातून संबंधित यंत्रणांना आदेश होऊन निधी मिळावेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मंजूर घरकुलांना दुसरा हप्ता मिळण्यासाठी लवकर निधी वितरित व्हावा. तसेच उर्वरित घरांना लवकर मंजुरी मिळावी. तसेच ठाकर समाज, कातकरी, SC ST इतर समाजाच्या लोकांना जागा उपलब्ध घरकुलासाठी नाही आहेत. त्यासाठी लवकर गायरान फॉरेस्ट जागेतून जागा मिळावी. आज पुरवणी मागण्या पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बिडाची शवदाहिनी पुरवठा करण्याच्या योजनेत मोठी अनियमितता झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते कुंडली कोहिनकर यांनी केलाय. पुणे लाईव्ह सोबत बोलताना अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा करताना त्यांनी नेमकं काय सांगितलं हे जाणून घेऊया. जिल्हा परिषद प्रशासक निर्णय क्रमांक 276 नुसार जिल्हा परिषद निधी 2024-25 अंतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीमध्ये सुधारित शवदाहिनी बिडाची शवदाहिनी पुरवणे असा एक ठराव झाला होता. त्याच्यामध्ये जी योजना होती लेखाशीर्ष 2515/2215 मधून रक्कम ₹3 कोटी एवढं त्या योजनेच्या संदर्भात शवदाहिनीच्या संदर्भामध्ये प्रशासकीय निर्णय क्रमांक 276 नुसार मान्यता दिली होती. आता ही मान्यता दिल्याच्या नंतर याची अंमलबजावणी करण्यासाठी जे काही टेंडर काढलं गेलं त्या टेंडरच्या याच्यामध्ये जवळजवळ 7 लोकांनी टेंडर त्या ठिकाणी भरलं गेलं. आता मुद्दा असा येतो त्याच्यामध्ये की जे सगळे प्रोसेस प्रशासकीय लेवल प्रमाणे पूर्ण होत गेली, परंतु ज्या लोकांनी टेंडर भरलं गेलं त्या याच्यामध्ये अल्ट्रा फाउंड्री असं त्या याचं नाव आहे, त्या ज्याला टेंडर मिळालं ते, तर त्या माणसाला टेंडर दिलं गेलं. आता हे टेंडर देत असताना त्याच्या काही त्रुटी होत्या. मुळात हे टेंडर देताना तो अपात्रही ठरला गेला होता आणि जे काही अभियांत्रिकी महाविद्यालयाने त्या संदर्भातले रिपोर्ट दिले होते त्या रिपोर्टमध्ये सुद्धा असं म्हणलं होतं की संबंधित जे काही बिडाची शवदाहिनी आहे ही त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं अल्ट्रा फाउंड्री पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या सुधारित शवदाहिनीची बिडाची नमुना साहित्याची तपासणी पूर्ण झाली असून नमुना निवेदित नमूद केलेल्या तांत्रिक विनिर्देशानुसार नसल्याचे आढळून आलेले आहे असं त्या शासकीय अभियांत्रिकी संशोधन महाविद्यालय अवसरी खुर्द यांनी म्हणलं होतं. तरी सुद्धा याच माणसाला प्रशासनाच्या माध्यमातून हे टेंडर दिलं गेलं. आता टेंडर दिले गेल्याच्या नंतर परिस्थिती अशी उद्भवली की ज्या ज्या ठिकाणी ह्या शवदाहिनी बसवायच्या होत्या त्या ठिकाणी यांनी शवदाहिनी बसवताना त्यांच्या वजनामध्ये फॉल्ट केला. ते वजन कमी जास्त ठेवलं गेलं आणि ज्या निवेदनामध्ये ज्या अटी दिल्या होत्या की जिल्हा परिषदचं नाव टाकण्यात यावं, त्याच्यामध्ये जे लेखाशीर्ष त्याचं नाव टाकण्यात येतं, हे त्यांनी काही न करता कमी वजन करून त्या ठिकाणी बसवल्या गेल्या आणि काही ठिकाणी तर आजही बसवलेलं नाही असा आमचा स्पष्ट आरोप आहे की आज सुद्धा त्या ठिकाणी अनेक आमच्या खेड तालुक्यामध्ये सुद्धा त्या कुडे पडल्यात ह्या सुद्धा आता लोकांना सापडत नाही अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि एवढं करून सुद्धा ज्यावेळेस याच्यावर तक्रार झाल्याच्या नंतर जो अधिकारी होता नलवडे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी त्याची बदली केली गेली असं आम्हाला समजतंय. परंतु ते एकाच्या वरती कारवाई होऊन किंवा त्याची बदली करून त्याचा उपयोग नाही. तर त्याच्यामध्ये मुख्य लेखा आणि युक्त अधिकारी यांचा सुद्धा रोल तेवढाच महत्वाचा आहे. त्याच्यानंतर त्या लेखा अधिकाऱ्यांच्या बरोबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांचा रोल महत्वाचा आहे. त्याच्यानंतर प्रकल्प संचालक JJM तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी
यांचाही रोल त्या ठिकाणी महत्वाचा आहे. या सगळ्यांचा रोल महत्वाचा असताना सुद्धा की प्रशासक कालखंडामध्ये हे सगळं होत असताना प्रशासकाला काम करण्याची चांगली संधी असताना सुद्धा केवळ अधिकाऱ्यांच्या ह्या मनमानीपणामुळं म्हणजे माणसाला ज्या ठिकाणी शेवटच्या क्षणी ज्या ठिकाणी आपला शेवट होतो त्या ठिकाणी सुद्धा जर अशी अवहेलना होत असेल की त्या बिडाच्या शवदाहिनीमध्ये सुद्धा प्रशासक म्हणून जर एवढं लूटमार करण्यात येत असेल तर याला नेमकी जबाबदारी यंत्रणा जी आहे त्या सगळ्या जबाबदारी यंत्रणेवरती तितकी कारवाई होणं महत्वाचं आहे. आणि म्हणून या निमित्तानं मी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार यांना या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की दादा हे सगळं तुम्ही पालकमंत्री पद ज्या ठिकाणी बसवता एवढा सगळा प्रकार होत असताना आपण याच्यावरती गांभीर्याने का लक्ष देत नाही किंवा याच्यामध्ये का आपण पाहिलं जात नाही, या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मी माननीय याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय पाटील साहेब यांना एक नम्र विनंती करेल की साहेब तुम्ही असताना सुद्धा तुम्ही एक अजितदादांच्या जवळचे असताना सुद्धा जर अशा स्वरूपाचं काम होते आणि त्या अधिकाऱ्यावरती नुसते बदली करून उपयोग बदली केली का काय केली आम्हाला आज निश्चित माहित नाही, परंतु तो अधिकारी आता काय करतोय किंवा बाकीच्या अधिकाऱ्यांना काय शासन दिलंय तुम्ही किंवा ह्या आजपर्यंत जे बसवलंच नाही शवदाहिनी त्याच्यावर काय कारवाई केली तर काही कारवाई झालेली दिसत नाही. आजपर्यंत अनेक ठिकाणी ही शवदाहिनी बसवली गेली नाही, याचे मी तुम्हाला पुरावे देतो. ही वस्तुस्थिती आहे. आणि एवढं जर सगळं होत असेल तर नेमकं प्रशासक म्हणून आपली जबाबदारी काय आणि जनतेने सुद्धा याच्याकडे त्याच दृष्टीने महत्व दिलं गेलं पाहिजे. कारण हे लोकहिताचं ज्यावेळेस असतं त्यावेळेस जनतेने जागृत होणं महत्वाचं आहे. जनता जर जागृत झाली तर या सगळ्या लोकांना आळा बसेल आणि आपले जे काही अडचणी असतील त्या वरिष्ठांपर्यंत पोहोचू शकतील. म्हणून जनतेने सुद्धा याच्यावरती गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रशासक म्हणून या ज्यावेळेस तुम्ही योजना आणता हे करता हे जनतेला सुद्धा विश्वास घेणं तितकंच गरजेचं आहे. नाहीतर ह्या सगळ्या प्रक्रियेला आपल्याला सामोरं जावं लागेल. आज 3 कोटी रुपये ह्या शवदाहिनीच्या माध्यमातून पूर्णपणे पाण्यात गेल्यासारखं असं आम्हाला वाटतं. याच्यावर काय कारवाई झाली ही जनतेसमोर सुद्धा आली पाहिजे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.